या प्लॉटमध्ये सध्या 100% काडी परिपक्व अवस्थेकडे गेलेली आहे. साधारणपणे 85 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आता हा अंतिम टप्पा आहे द्राक्ष बागेचा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत आलेलं. 0050 दिलेलं आहे, कॅल्शियम नायट्रेट दिलेलं आहे, 05234 दिलेलं आहे, सिंगल पोटॅश दिलेलं आहे. यामध्ये सर्व जे खत दिलेलं आहे ते आता सध्या जमिनीमध्ये पडलेलं आहे. पण झाडाने कितपत उचललं आहे हे देखील या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की अपटेक करणाऱ्या गोष्टींवरती जास्त भर द्यायला हवा. जसं की बायोविल KMB याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, जे की जमिनीत पडलेलं पोटॅश झाडाच्या काडीच्या स्टोरेजसाठी उपलब्ध करून देते. ह्याचा असा फायदा होतो की जी काडी मध्यंतरी परिपक्व होण्यासाठी जी बंद पडलेली होती ती पूर्ण काडी या ठिकाणी परिपक्व अवस्थेकडे जाणार आहे. या 3.5 एकरच्या प्लॉटला एकरी 2 लिटर बायोविल KMBचं ॲप्लिकेशन 2 वेळा झालेलं आहे. त्याच्यामुळे या प्लॉटमध्ये एकही काडी अशी परिपक्वतेकडे जाण्याची राहिलेली नाही. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये कॅल्शियम देखील जाणं खूप गरजेचं असतं. पण शेतकरी अशा वेळेस काय करतो की कॅल्शियम नायट्रेटचा वापर जास्त करतो. याचा तोटा शेतकरी बांधवांना काय होतो की जे बगल फुटी आहेत, ज्या फुटी येत आहेत, याचं प्रमाण कॅल्शियम नायट्रेटच्या वापरामुळे जास्त होते. मग याच्यावर काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की किमविल CMB द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, बोरॉन आहे. हे तिन्ही डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे. प्रति एकर 2 लिटर किमविल CMBचा डोस द्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये कॅल्शियमचं मात्रा वाढली जाईल. आणि त्याचबरोबर हा दिल्याचा फायदा काय राहील की नायट्रेट कोणत्याही प्रकारचं पिकाला जाणार नाही, त्यामुळे बगलफुटी येणार नाहीत, झाडाचं स्टोरेज बाहेर पडणार नाही. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.